नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 16 सप्टेंबरचे महत्त्वाचे MPSC करंट अफेअर्स आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओची सुरुवात दिनविशेषपासून करूया। हे पहा, 16 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड ओझोन डे म्हणून साजरा करण्यात येतो। ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस ओझोन दिवस। 1994 मध्ये UN जनरल असेंब्लीने 16 सप्टेंबर हा ओझोन थर जतन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला आणि 1987 मध्ये ओझोन थर कमी करणाऱ्या पदार्थांवरील मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केल्याच्या तारखेच्या स्मरणार्थ हा दिवस जाहीर केला आणि ओझोन फॉर लाईफ या घोषवाक्यासह मूळ मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करून 35 वर्षे पूर्ण करत आहे। हा संदेश आहे की भविष्यातील पिढ्यांसाठी देखील ओझोनचे संरक्षण केले पाहिजे। पुढील चालू घडामोडी पहा। निधन वार्तेसंदर्भात आहे। चित्रकार नलिनी भागवत यांचे निधन। चित्रकार, कला समीक्षक व कले इतिहासाच्या अध्यापक नलिनी भागवत यांचे गुरुवारी सकाळी कोल्हापूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालेले आहे। कले इतिहासाच्या संशोधनाची सोयच महाराष्ट्रात नसताना बडोदे येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी पश्चिम भारतातील आधुनिक कला प्रवाह या विषयात PhD मिळवली। कोल्हापुरात शालेय शिक्षण आणि तेथीलच गुरुवर्य दत्तोबा दळवी यांच्या काळात दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधून त्यावेळचा गव्हर्नमेंट डिप्लोमा करून त्या मुंबईत आल्या। आता ही माहिती आपण का पाहतोय? कारण परीक्षेला या संदर्भात असे सेंटेन्सेस येतात आणि तुम्हाला ती व्यक्ती ओळखायला लावली जाते आणि निधन वार्ता हा महत्त्वाचा घटक आहे MPSCच्या परीक्षांसाठी। आर्ट टीचर्स डिप्लोमाही त्यांनी केला होता। मुंबईच्या JJ कला महाविद्यालयातच 1972 पासून त्या कले इतिहास शिकवू लागल्या आणि 1995 मध्ये निवृत्त झाल्या। जवळपास 2 पिढ्यातील चित्रकारांना त्यांनी कलेचा इतिहास शिकवला। कोल्हापुरातील गणपतराव वडणगेकर, बाबूराव पेंटर, रवींद्र मेस्त्री ही परंपरा त्यांनी जवळून पाहिली होतीच, पण मुंबईच्या प्रोग्रेसिव्ह ग्रुपचाही विशेष अभ्यास केला। निवृत्तीनंतर लोकसत्तामध्ये त्या साप्ताहिक सदरातील कला समीक्षा लिहित। काही काळ मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयामध्ये त्यांनी मानद पदावर काम केले। ओके, आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहा। प्रदीर्घ आणि विविध प्रकारे केलेल्या या कला सेवेबद्दल त्यांना सन 1915 मध्ये राज्य कला प्रदर्शनात महाराष्ट्र शासनातर्फे गौरविण्यात आले। चला आता पुढील चालू घडामोडीकडे वळूया आपण। आयोडीनच्या रासायनिक क्रियेमुळे आर्क्टिक ओझोनची हानी। संशोधनातील निष्कर्ष आहे पहा। आर्क्टिकवरील ओझोनच्या नियंत्रणामध्ये आयोडीनच्या रासायनिक क्रियेची भूमिका महत्त्वाची आहे। या रासायनिक क्रियेमुळे आर्क्टिक ओझोनची हानी होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या संशोधनातून समोर आलेले आहे। तसेच आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे प्रमाण घटत असल्याने येत्या काळात आयोडीन उत्सर्जन वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। भारतासह अमेरिका, स्वित्झर्लंड, अर्जेंटिना, स्वीडन, स्पेन, फिनलंड, डेन्मार्क, सायप्रस, जर्मनी, ऑस्ट्रिया आदी 20 देशातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संयुक्त संशोधनाचा शोध निबंध नेचर जिओसायन्स या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आणि या संशोधनात भारतातून पुण्याच्या उष्णकटिबंधीय हवामानशास्त्रज्ञ संस्थेतील डॉक्टर अनुप महाजन यांचा सहभाग होता। अंटार्क्टिकामधील स्ट्रॅटोस्फेरिक ओझोन कमी झाल्याबद्दल चांगल्या रीतीने अभ्यास झाला आहे। क्लोरोफ्लोरोकार्बनचे होणारे उत्सर्जन हे त्यामागील मुख्य कारण आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ ओझोनमध्ये घट होताना ओझोन केंद्रीकरण शून्यावर येते। बर्फाळ प्रदेशातून उत्सर्जित होणाऱ्या ब्रोमाइनमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील ओझोन कमी होत असल्याचे मानले जात होते। ब्रोमाइनसारख्याच असलेल्या आयोडीन या घटकाचा काय परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले नव्हते। त्यामुळेच मल्टीडिसिप्लिनरी ड्रिफ्टिंग ऑब्झर्वेटरी फॉर स्टडी ऑफ आर्क्टिक क्लायमेट या मोहिमेअंतर्गत उपकरणे बसवण्यात आलेले जहाज आर्क्टिक समुद्रातील बर्फात ऑक्टोबर ते मार्च 2020 या कालावधीत ठेवून नोंदी घेण्यात आल्या। ओके, पुढील चालू घडामोडी पहा। राष्ट्रीय स्तरावरील साखर पुरस्कारात महाराष्ट्राचा डंका। 21 पैकी 10 पारितोषिके पटकावीत देशात प्रथम क्रमांक। आता हे पहा, संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यांसाठीचे अत्यंत मानाचे असलेले
वसंतदादा पाटील पारितोषिक कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कोल्हापूर यांना मिळालेले आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश व तमिळनाडूला प्रत्येकी 3 पारितोषिके प्राप्त झाली आहेत. गुजरात व हरियाणा यांनी प्रत्येकी 2 पारितोषिके मिळवलेली आहेत, तर मध्य प्रदेशला 1 मिळाले. यंदाच्या वर्षाच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातील 65 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. ओके. आणि पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उताऱ्यामध्ये किमान सरासरी 10% असणाऱ्या राज्यात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात यातील साखर कारखान्यांचा सहभाग होता. तर उर्वरित सरासरी 10%पेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या राज्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, MP आणि तमिळनाडूतील साखर कारखान्यांचा समावेश होता. पारितोषिकांचा तपशील पहा. सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल. इतर सर्व वेगवेगळे पारितोषिकांबद्दल तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. पहा, ती व्यवस्थित माहिती पाहून घ्या. आता पुढील चालू घडामोडीकडे आपण वळूया. गणवेश निश्चितीचा अधिकार शैक्षणिक संस्थांना. हिजाब प्रश्नी सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी. नियमानुसार गणवेश निश्चित करण्याचा अधिकार संबंधित शैक्षणिक संस्थांना आहे. हिजाब हा वेगळा पोशाख असल्याची महत्त्वपूर्ण टिप्पणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारी केली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दरम्यान हिजाबवर बंदी घातल्याने विद्यार्थ्यांनी शाळा सोडत असल्याचा दावा याचिकाकर्त्यातील एकाच्या वकिलाने केला होता. त्यावर हिजाबवर बंदी आणि कर्नाटक हायकोर्टाच्या निर्णयामुळे कर्नाटकातील शिक्षण संस्थांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खरेच कमी झाली आहे का, त्याची आकडेवारी द्या, असे आदेश न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांनी सुनावणी दरम्यान केलेले आहेत. आता काय होता कर्नाटक हायकोर्टाचा निकाल, तर हिजाब परिधान करणे आवश्यक धार्मिक प्रथेचा भाग असू शकत नाही, असा निकाल कर्नाटक हायकोर्टाने 15 मार्च रोजी दिला होता. त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देत अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. त्यानंतर सातत्याने सुप्रीम कोर्टात हिजाब प्रश्नी सुनावणी सुरू आहे. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढील चालू घडामोडी अतिशय इम्पॉर्टंट. आजपासून शांघाय सहकार्य परिषद SCO शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची सुरुवात. पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. जिनपिंग, शहबाज शरीफ यांची भेट शक्य होईल. आता महत्त्वाचं काय आहे की कुठे ही परिषद सुरू आहे. उझबेकिस्तानमध्ये उद्यापासून म्हणजे 16 तारखेपासून सुरू होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेसाठी पंतप्रधान मोदी जाणार आहेत आणि या परिषदेच्या निमित्ताने उझबेकिस्तानच्या अध्यक्षांसमवेत अन्य राष्ट्रप्रमुखांशी देखील द्विपक्षीय वार्तालाप करतील. आता उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होत असलेल्या SCO शांघाय शिखर संघटनेच्या बैठकीमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे देखील सहभागी होत आहेत. शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची ही 22वी बैठक आहे. आता हे पहा, शिखर बैठक 2 सत्रात होते. एक बैठक केवळ सदस्य देशांची तर दुसरी विस्तारित बैठक पर्यवेक्षक आणि विशेष निमंत्रित देशांची असते. आता 2017मध्ये भारत या संघटनेचा पूर्णकालिक सदस्य देश झाला असून तेव्हापासून पंतप्रधान मोदी नियमितपणे यात सहभागी होत आहेत. 2020-21मध्ये व्हर्च्युअल स्वरूपात पंतप्रधान मोदींनी सहभाग घेतला होता. आता भारत G7 समूहाचा सदस्य नाही. तर हे पहा, रशियावरील निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर G7 देशांची रशियाच्या तेलाच्या दरावर मर्यादा आणली आहे. भारत रशियाकडून सवलतीच्या दराने तेल खरेदी करत असल्याने G7 देशांच्या या दर नियंत्रणाचा परिणाम याबाबत छेडले असता भारतात G27 समूहाचा सदस्य नाही, असे परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट केले. भारतीय कंपन्यांची खुल्या बाजारातून खाजगी तेल खरेदी आणि सरकारी पातळीवरून होणारी खरेदी यात फरक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओके. आता पहा, पुढील चालू घडामोडी महत्त्वाची. सावधान, समुद्राने गिळली तब्बल 55 हेक्टर जमीन, धोक्याची नांदी, ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता समुद्राने 55 हेक्टर जमीन गिळलेली आहे
आणि या भागाचे आकारमान मुंबईतील वानखडे स्टेडियमच्या 10 पट आहे. सॅटेलाईट प्रतिमांच्या म्हणजे सॅटेलाईटने पाठवलेल्या फोटोजच्या आधारे संशोधकांना ही बाब आढळून आली. पुण्यातील सृष्टी कन्झर्वेशन फाउंडेशनने केलेल्या संशोधनांती ही माहिती समोर आलेली आहे. आणि संशोधनातील निरीक्षणे पहा महत्त्वाची, ही तुम्ही नोंद करू शकता एखाद्या उत्तर लिहित असताना किंवा निबंध लिहित असताना. किनारपट्टीच्या भागातील गाळाच्या जागेची सातत्याने धूप झालेली सुरूच आहे. झाडे नष्ट होत आहेत. मातकट गाळाची जागा खरखरीत वाळूने घेतलेली आहे. खारफुटीचा मोठा भाग म्हणजेच मँग्रोव्हचा मोठा भाग नष्ट होत आहे. गाळ चिखल रूपात नसून त्याचे वाळूत परिवर्तन झालेले आहे. उपाय काय? तर किनारपट्टी व्यवस्थापन धोरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खोली व जलपातळी राखण्यासाठी खाडी भागात शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करायला हवं. आता एक एडिटोरियल संपादकीय आहे पहा, तृतीयपंथीयांच्या स्वाभिमानासाठी. तर आता ही न्यूज का आलेली आहे? कर्नाटक सरकारने तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसे पाहायला गेले तर कर्नाटक सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो देशातील सर्व राज्यांनी घ्यायला हवा आणि तृतीयपंथीयांचं जीवन सुधारण्यासाठी ज्या काही स्टेप्स घ्याव्या लागतील त्या करायला पाहिजेत. आता असे करत असताना कर्नाटक सरकारने पुरुष तृतीयपंथी असा उल्लेख केल्यामुळे त्याबद्दल या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. असा कोणताही समुदाय नसून सरकारने त्याबाबत संभ्रम निर्माण केल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आता मुळात भारतातील तृतीयपंथीयांची तपशीलवार माहिती अद्याप गोळा होऊ शकलेलीच नाही आणि 48 लाख तृतीयपंथी असल्याची माहिती 2021च्या जनगणनेद्वारे गोळा करण्यात आली होती. तरीही ती अपुरीच असावी असा अंदाज आहे. ओके. आणि हा पूर्ण इश्यू जो आहे तो आपण इथे तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात दिलेला आहे. तुम्ही तो व्यवस्थित रीड करा. आणि शेवटची माहिती, खेळ जगतासंदर्भात रॉजर फेडररचा ग्रँड सलाम. रॉजर फेडरर निवृत्त होत आहे आणि रॉजर फेडररसारखा खेळाडू निवृत्त होणे म्हणजे टेनिस जगताला मोठा धक्का आहे आणि इतका अव्वल खेळाडू निवृत्त होणे म्हणजे टेनिसचा एक हिराच गमावल्यासारखा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.